हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 5वी गणित 9वं प्रकरण आहे दशांश अपूर्णांक. ठीक आहे, चला आता आपण उदाहरण संग्रह 36ला सुरुवात करूया. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीने लिहा आणि ते वाचायचे. ठीक आहे, आता जे खाली अपूर्णांक तुम्हाला दिसतात ते दशांश पद्धतीने लिहिण्यासाठी मी तुम्हाला एक छानशी पद्धत सांगणार आहे. ती पद्धत तुम्हाला आता पाहिजे. ठीक आहे, बघा माझे शॉर्ट्स पण असतात बघा, म्हणजे तुमचे जे छोटे छोटे शॉर्ट्स असतात माझे 1 मिनिटाच्या आतले ते मी शॉर्टमध्ये टाकलेले आहे आणि हे सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला अवघड जाणार नाही. ते सुद्धा बघा आणि हे सुद्धा बघा. ठीक आहे, तिथे समजलं नाही तर इथे तुम्हाला नक्की समजेल, कारण की मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे इथे. ठीक आहे, चला बघा आता 3.9/10 हा आपला काय पहिला प्रश्न आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, आपण दशांश पद्धतीत लिहायचं आहे. काय करायचं आपल्याला, दशांश पद्धतीने लिहायचं आहे. तर ठीक आहे बघा, छेदस्थानी 10 आहे आणि अपूर्णांकात काय आहे 3 आहे. ह्या दोघांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. गुणाकार करण्यासाठी काय करणार, 3 × 10 लिहा एका कंसामध्ये. ठीक आहे, आणि ही जे आहे ह्यांचा जो गुणाकार आणि हा काय करायचा त्याला अधिक करायचा, 9 + 9. आणि छेदस्थानी काय आहे तर 10 आहे, तो तसाच ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, 3 × 10 यांचा गुणाकार आहे तो 3×10 = 30 अधिक हा 9 आहे तसाच छेद 10. आता 30 + 9 किती झाले बाळांनो, 39. 39/10. आता बघा इथे छेदस्थानी 10 आहे, म्हणजे एकावर किती शून्य आहेत तर 1 शून्य आहे. एकावर 1 शून्य आहे. हा 39 आहे ना, तो पहिल्यांदा तसाच लिहून घ्या. आता एकावर 1 शून्य आहे, म्हणजेच एका घरानंतर ना आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. एक पहिलं हे घर आणि हे दुसरं घर, पण एका घरानंतर दशांश चिन्ह द्यायचे म्हणून आपण एका घरानंतर दशांश चिन्ह दिले. आणि ह्याचं वाचन कसं करायचं माहिती आहे तुम्हाला, तर 3.9 किंवा असं पण वाचू शकतो आपण 3.9 म्हणून लिहा. वाचन आता मी डायरेक्ट लिहिणार आहे बघा, 3.9. ठीक आहे, बघा कोणाला दिसत नसेल तर परत असं एक खाली थोडं करते, लक्षात येईल. ठीक आहे, चला आता आपण दुसरा बघूया. चला दुसऱ्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा 1 आहे, अपूर्णांकामध्ये काय आहे 1 गुणिले छेदस्थानी काय आहे 10 यांचा गुणाकार करायचा आणि अंशस्थानी जो आहे त्याची बेरीज करायची. छेदस्थानचा अंक आहे तो तसाच लिहायचा. ठीक आहे, 1 आणि 10 यांचा गुणाकार येतो 10. 1×10 = 10 अधिक 4 छेद आपला आहे 10. आता 10 आणि 4 यांचा गुणाकार जर केला, बेरीज केली तर 14 येते. 10 अधिक 4 यांची बेरीज केली तर 14 येते. छेदस्थानी आहे 10. आता मला सांगा, इथे 14 लिहिलं पहिल्यांदा, एकावर किती शून्य आहे, 1च शून्य आहे, म्हणून एका घरानंतर 1 पॉईंट दशांश चिन्ह द्या आणि मग ह्याचं वाचन करा. 1.4 1.4 मराठीतली 4. ठीक आहे, समजलं. चला पुढे जाऊया. तिसरं बघा, 5.3/10 5 आहे तो तसाच लिहा गुणिले छेदस्थानी काय 10 यांचा गुणाकार करा आणि जो अंशस्थानी आहे त्याची बेरीज करा. छेदस्थानचा अंक आहे तो तसाच लिहा 10. 5 × 10 5×10 = 50 आणि अधिक 3 आहे तसंच लिहिला छेद 10. 50 अधिक 3 यांची बेरीज केली तर 53 येते. छेदस्थानी आहे 10 तो तसाच. आता मला सांगा 53 इथे लिहिले आपण. एकावर किती शून्य आहेत, 1च शून्य आहे, म्हणजेच एका घरानंतर ना दशांश चिन्ह द्यायचा 1 आणि लगेच दशांश चिन्ह. मग ह्यांचं वाचन करा. 5 दशांश चिन्ह 3 5 दशांश चिन्ह 3. पुढे बघा, चौथा आहे 8/10. आता मला सांगा, इथे पूर्णांकामध्ये आहे का काही, इथे पूर्णांकामध्ये होते, इथे आहे का, काही नाही आहे, डायरेक्ट लिहायचं. आता बघा 8/10. आता मला सांगा, एकावर किती शून्य आहे, फक्त 1 शून्य आहे, म्हणून इथे 8 लिहा. काय लिहिला, 8 आहे तसाच लिहिला.
आता एकावर एक शून्य म्हणजे हे पहिलं घर, एका घरानंतरनं दशांश चिन्ह द्यायचं. आता आपल्याला इकडे नंबर आहे का काही नाही, तिथे डायरेक्ट शून्य लिहा. म्हणजे 0.8. मग वाचन काय करायचं, 0.8. कळलं? सोपं आहे की नाही? आता इथे गुणाकार करावा लागतोय का आपल्याला? काहीच करावं लागत नाही आहे. बघा 7, इथे पण तसंच 7 पहिल्यांदा लिहून घ्या. एकावर किती शून्य आहे? एकच आहे, म्हणजे एका घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि इथे कोण नाही म्हणून शून्य दिले. आणि ह्यांचं वाचन करा, 0.7. खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. कोणाला स्क्रीनशॉट काढायचं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही पद्धत बघा मी मुद्दाम तुम्हाला सांगितलेली आहे, कारण की पुढे जाऊन ह्याचा वापर होणार आहे आपल्याला, कारण की आत्ता डायरेक्ट असं लिहून का उपयोग होणार नाही. त्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला सविस्तर समजून सांगितली. ठीक आहे, चला तर मग बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आपण.